नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. कारण आज आपण आपल्या बागेतील लिमा बीन्स म्हणजे घेवडा म्हणजे पावटा असे पण म्हणतात. गेल्या 2-3 महिन्यात केलेली मेहनत आज फळाला आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हार्वेस्टिंग नाही तर या वेलीची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. पहा या वेली किती छान पसरल्या आहेत. लिमा बीन्स आपण मराठीत घेवडा किंवा पावटा असेही म्हणतो. या शेंगा कशा ओळखायच्या की कापणीसाठी आलेल्या आहेत. जेव्हा शेंगाला हात लावतो थोडे जाड जाड आणि दाणेदार लागतात तेव्हा समजावे की या शेंगा तोडण्यासाठी तयार झालेल्या आहेत. जर शेंगा खूप कडक झाल्या आणि त्याचे दाणे जून झाले तर याची चव बदलते. त्यामुळे आपल्याला जेव्हा पण ह्या शेंगा तयार होतील तेव्हा ह्या शेंगा आपण लवकरात लवकर तोडून घ्यायच्या आहेत. शेंगा तोडताना उडू नका कारण की या वेली खूप नाजूक असतात. त्यामुळे आपल्या वेली ह्या डॅमेज होऊ शकतात. जर तुमच्याकडे कात्र्या असेल तर या कात्रीने तुम्ही या शेंगा वगैरे तोडून एका बाजूला साईडला करू शकता. आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे आपण या शेंगा उगवलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणताही रासायनिक खताचा याच्यामध्ये कोणताही वापर केलेला नाही. हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत. या ऑर्गॅनिक असल्यामुळे याला सुगंधही आणि चवही वेगळीच असते. तुम्हाला पण तुमच्या अशा टेरेसवर शेंगा लावायच्या असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे याची प्रोसेस दाखवलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता. अनेकांचे प्रश्न असते की शेंगा कमी का लागतात. तर मित्रांनो, लिंबामुळे भरपूर सूर्यप्रकाश लागतो. वेळेस खुरपणी आणि भुसभुशीत माती आणि त्याला पाणी आणि खताचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. हे रोप जसे मोठे होत जाते तसं त्याला सपोर्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. आपण एक काठी देऊन त्याला सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून आपले जे वेल आहे किंवा रोप आहे ते एका साईडला पडणार नाही. जर एकाच जागी ते व्यवस्थित स्टेबल राहतील तर त्याच्या मुळांची वाढ व्यवस्थितपणे होत असते. त्यामुळे आपल्याला हे काठीने त्याला सपोर्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण या ग्रोइंग बॅगमध्ये 2 रोपं लावलेले आहेत आणि या दोन्ही रोपांना एका काठीने सपोर्ट देणार आहोत. तुम्ही पण तुमच्या जर असे बागेत लिमा बीन्स लावणार असाल तर त्याला व्यवस्थितपणे काठीने सपोर्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजची ही आपली पहिली काटणी खूपच यशस्वी झाली. आज रात्रीच्या जेवणात हा फ्रेश घेवड्याची भाजी असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या बागेत तुम्ही कोणती भाजी लावली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन गार्डनिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.